नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आठवड्यातून 2-3 वेळा तरी आपल्याकडे नॉनव्हेज असतं. मग त्याच प्रकारचं नॉनव्हेज खाऊन आपल्याला कंटाळा येतो. कधीतरी लाईट, अगदी कमी मसाल्यातलं. आपण कधी प्रयत्न करतो का? नाही ना. तर आज मी तसंच प्रयत्न केलेला आहे. कारण जास्त मसाले गरमीमध्ये खावत नाही आपल्याला. तर कमी मसाल्यात आपल्याला आज एक कोलंबीचा पुलाव करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथं काय साहित्य घेतलं ते बघूया. इथे मी छोटे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. त्याचं आपल्याला हिरवं वाटप करून घ्यायचं आहे. नंतर मी त्या अर्धी कवड खोबऱ्याची घेतलेली आहे, ओलं खोबरं, त्याचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. नंतर मी कोलंबी घेतलेली आहे. कोलंबीला मी स्वच्छ धुवून त्याच्यामधला दोरा काढून त्याला लिंबू आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवले. इथे मी किती माणसांसाठी हवं आहे तेवढं हे बासमती तांदूळ घेतलेत. तुम्ही इथे रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी चालेल. स्वच्छ धुवून अर्धा तास आपल्याला पाणी निथळून बाजूला ठेवायचं आहे. एका कढईमध्ये मी अर्धी वाटीपेक्षा जास्त तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला पाव चमचापेक्षा जरासं जास्त हिंग टाकायचं आहे. कारण आपण कोलंबी करणार आहोत. कोलंबी वातूळ असते, कुठेही पोटाला बाधायला नको म्हणून आपण हिंग टाकले आहे. अर्धा चमचा आपण जिरं टाकलेलं आहे. नंतर 2-3 तमालपत्र घालून घेतलेत. फोडणी चांगली तडतडू द्यायची आहे. फोडणी तडतडली की आपल्याला त्याच्यात हा तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण करताना तुम्ही थोडीशी कोथिंबीर जास्त टाकली तरी काहीच हरकत नाही. कोथिंबीरचे देठ वापरा, त्यांनी या वाटणाला छानपैकी स्वाद येतो. हे वाटण आपल्याला 2-3 मिनटं चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे. आता वाटण आपण परतून घेतलं आहे. इथे मी एक मोठा बटाटा अशा आकारात कापलेला आहे. तसंच कापून घ्यायचा, जास्त पातळ कापायचा नाही, कारण भात शिजेपर्यंत तो विरघळू शकतो, म्हणजे मोडू शकतो. आता 2 मिनटं परतवल्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याच्यात अगदी अर्ध्यापेक्षा पण कमी अशी हळद टाकायची. हळद पण जास्त आपल्याला घालायची नाही, कारण ह्याचाच कलर छान येणार आहे. वाटप घातलं आहे ना, त्याचा कलर छान येतो या पुलावला. हळद घालून आपल्याला जरा परतवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण ही कोलंबी घालून घेणार आहोत. कोलंबी घालताना ती आपण अलगद उचलून घालायची. त्यातलं पाणी वापरायचं नाही, ते पाणी आपण टाकून द्यायचं आहे आणि चांगली त्या वाटणावर परतून घ्यायची. कोलंबीसुद्धा 1-2 मिनटं परतवायची. आता आपली कोलंबी परतवून झालेली आहे. आपण आता याच्यात अगदी अर्धा चमचा आपला रेग्युलर मसाला असतो ना, तो घालून घ्यायचा आहे. हा माझा मालवणी मसाला आहे. जास्त मी इथे मिरची पावडर वगैरे वापरणार नाही. तो घालून आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे. परतून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आता थोडा वेळ 2-4 मिनटं हे वाफेवर ठेवायचं आहे झाकून. तर 2-4 मिनटं झालेली आहेत. कोलंबीला वाफ आलेली आहे. ढवळून घेतलेलं आहे मी. आणि आता आपल्याला ह्याच्यात हे तांदूळ घालून घ्यायचे आहेत. भिजवलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते तांदूळसुद्धा त्या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत, म्हणजे 2-3 मिनटं. अलगद असे ढवळून घ्यायचे आहेत. तांदूळ कुठेही मोडला नाही गेले पाहिजे. आपण आता एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. ते गरम केलेलंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तर आता मी काय करणार आहे, आता मी इथे थोडंसं साजूक तूप टाकणार आहे, 1 चमचा. हे फ्रीजमधलं आहे त्यामुळे जरा घट्ट वाटते. ते घालून आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनसुद्धा जास्त वापरू शकता साजूक तूप, पण आपल्याला तांदूळ जरा मोकळा होण्यासाठी आपण 1 चमचा साजूक तूप घातलं आहे. आता काय करायचं आहे, आता आपल्याला मिक्सरमधलं वाटप केलेलं आहे ना, त्याचं पाणी काढलेलं आहे, ते सुद्धा मी ह्याच्यात घालणार आहे. ते घातल्यावर ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यात काय करायचं आहे, याच्यात आपल्याला अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. तर बी जाईल म्हणून मी असा हात पकडलेला आहे त्याच्यावरती. आता तुम्ही काढूनसुद्धा असं घेऊ शकता आणि टाकू शकता. याने सुद्धा तांदूळ मोकळा होईल
आणि आंबट असं काही घालण्याची आपल्याला गरज नाही, कारण आधी आपण मॅरिनेट करतानासुद्धा लिंबू लावून ठेवलेला कोलंबीला आणि आता अर्धा लिंबाचा रस घातला. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण जे पाणी गरम करत ठेवलं ना एका बाजूला, ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे. सगळंच एकदम घालायचं नाही आहे. तांदूळ नवे जुने बघूनच आपल्याला पाणी वापरायचं आहे. कदाचित तांदूळ कधी नवा असतो, त्यामुळे भातात पाणी जास्त पडल्यामुळे एकदम असं ओला ओला होऊ शकतो, म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे धणाजिरा पावडरनी अगदी अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. धणाजिरा पावडर माझी एकत्र केलेली आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा घेतले आणि गरम मसाला. आता आपल्याला पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे. जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पटच पाणी घालायचं आहे आपल्याला, पण कदाचित तांदूळ जेव्हा जुना असतो तेव्हा जास्त पाणी लागण्याची शक्यता असते. आता आपण चांगलं ढवळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काय करायचं आहे, तर इथे मी थोडंसं आता कोथिंबीर घालून घेणार आहे आणि एक 2-4 मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवताना आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला नंतर याच्यात नारळाचं दूध घालायचं आहे. तर 2-4 मिनटांनी आपण बघूया. आता आपण झाकण काढून घेऊया. आपलं पाणी खूप कमी झालेलं आहे. आता आपण याच्यात नारळाचं दूध घालू शकतो. या दुधाने या पुलावला खूप सुंदर चव लागते आणि आपल्याला कुठेही जळजळ वगैरे होत नाही पोटात. अशा प्रकारे जर केलं ना कोलंबीचा पुलाव, तर एकदा या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. दूध घालून आपण ढवळून घेतलं आहे. तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता, पण हे पुरेसं आहे नारळाचं दूध. आता आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवताना मी पुन्हा इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी 2-3 मिनटं फक्त मी आता हा भात ठेवणार आहे पुलाव, कारण ऑलमोस्ट आपला पुलाव हा झालेला आहे. थोडंसं पाणी ठेवायचं, भात कुठे खाली लागला नाही पाहिजे. तर 2-3 मिनटांनी आपण बघूया. तर याच्यावर झाकणावर जरूर पाणी ठेवा. झाकणाच्या पाण्यामुळे सुद्धा भात शिजायला चांगला मदत होते. गॅस अगदी कमी करायचं आहे. 2-3 मिनटं इथे झालेली आहेत. आपला पुलाव आता छानपैकी रेडी झालेला आहे खाण्यासाठी. खूप सुंदर प्रकारे मोकळा मोकळा झालेला आहे आणि मऊसूत झालेला आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे. आणि या पुलावबरोबर तुम्हाला कशाचीही आवश्यकता नाही, याची टेस्ट एकदम अप्रतिम लागते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की हा पुलाव ट्राय करा एकदा. तांदूळ पण बघा किती मोकळे आणि व्यवस्थित झालेत, कुठे मोडलेले नाही आहेत. तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे हे तांदूळ अगदी मऊसूत असे शिजलेले आहेत. आधी भिजत ठेवल्यामुळे पाणी पण जास्त लागत नाही आणि भात सुंदर होतो. एकदम कडक असा भात हा होत नाही. तर बासमती तांदूळ आधी अर्धा तास भिजत ठेवा आणि या पद्धतीने मसाले वापरून या उन्हाळ्यात एकदा असा हॉटेलच्या चवीचा हा कोलंबी पुलाव नक्की ट्राय करा. अगदी लाईट आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला कशाचीही आवश्यकता भासणार नाही. दुसरं काही पापड किंवा आणखी काही ग्रेव्ही वगैरे. तर ह्याच्याबरोबर मी सोलकढी सर्व करणार आहे. तर मला हा बेत आजचा खूप आवडलेला आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करा. सोलकढीची रेसिपी पण चॅनलवर आहे, शॉर्टमध्ये लॉंगमध्ये. तर जरूर ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.